उत्सव करायला सांगावं आणि दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. लोकजीवनाचं लोकशिक्षणाचं अद्भुत असं काम ज्या एका जाणत्या द्रष्ट्या संतांनी अलीकडच्या काळामध्ये केलं, असे पंच प्राणांपैकी एक प्राण असलेले, कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज आणि शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्राचे पंच प्राण आहेत. बहिणाबाईंनी आपल्या या धर्म मंदिराच्या विकास प्रक्रियेची यात्रा काही शब्दांमध्ये सांगितली, अभंग प्रसिद्ध आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली. धर्म मंदिराची इमारत उभी राहिली आणि ती इमारत बांधणारे असे भक्कम होते. पायाच 12व्या शतकात इतका भक्कम घातला होता ज्ञानराजांनी. त्या भक्कम पायावरती उभी राहिलेली इमारत पुढे नामदेवांनी विस्तार केला. नाथांनी खांब दिला, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुकोबाराय त्या धर्माचे कलश, धर्म मंदिराचे कळस म्हणून शोभले आणि त्या कळसावर भगवी पताका फडकवण्याचं काम समर्थांनी केलं. क्षात्र तेजाची, हिंदू धर्माची, मृतप्राय असलेल्या समाजामध्ये चिरंतन संजीवनी पेरण्याचं काम समर्थांनी ज्या काळामध्ये केलं, तो काळच इतका विलक्षण होता की आता हातात टाळ घेऊन बसायचं नाही, आता मंदिरामध्ये फक्त भक्ती करत बसायचं नाही, म्हणून दैवत सुद्धा निवडलं उपास्य, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. आणि खरं तर आमच्या सगळ्याच देवतांच्या हातात शस्त्र आहे. मगाशी काकूंनी बोलता बोलता खूप छान मुद्दा मांडला की घरात अशा आता वस्तूच राहिल्या नाहीत की वेळ आली तर त्याचा शस्त्र म्हणून उपयोग करावा. सावरकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे, शस्त्र पाप नासवयेची शस्त्र पुण्य नासवये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. रावणाच्या हातात शस्त्र होतं, रामांच्या हातात शस्त्र होतं, पण आपण पूजा करतो ती कोदंडाची, प्रभूंच्या. त्यामागचा हेतू काय आहे? त्यामुळे खऱ्या अर्थी देश जागृत करावा, उत्तिष्ठत जागृत या उपनिषदाच्या प्रमाणानुसार मृतप्राय समाजामध्ये संजीवनी देण्याचं काम या संतांनी केलंय. ज्या काळामध्ये ज्ञान कलंकित झालेलं आहे, शौर्य भयभीत झालं होतं, तारुण्य दिशाहीन झालेलं आहे, वार्धक्य निराधार झालं होतं, चारित्र्याची होळी पेटत होती. त्या होळीत आमचीच माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होती. आणि अशा वेळी सर्व संघाचा परित्याग केलेला हा महात्मा समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून करचळत होता, अंतर्बाह्य तळमळत होता. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि बाहेर पडले. अगदी 10-12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला, स्वतः सावध झाले, जगाला सावध करायला बाहेर पडले. तळमळीने जगाला सांगितलं, अरे घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो, राम कारे म्हणाला. म्हणून जांबेतलं छोटस गाव, मराठवाड्यातलं ते छोटस गाव जांब नावाचं, जांब समर्थ, लहानपणी अचानक घरातनं नाहीसा झालेला नारायण, 5 वर्षाचं वय, संध्याकाळ सगळी मुलं घरी येतात, माझा नारोबा अजून कसा येत नाही म्हणून काळजाचा ठोका चुकतो माऊलीचा, राणूबाईंचा. आणि नारायणा कुठे गेलास रे, कुठे गेलास म्हणून सगळीकडे शोधायला निघाल्या. व्यायामशाळा, नदी काठ, मारुती मंदिर, सगळीकडे शोधलं, कुठेच मिळेना. थकून घरी आल्या. शेजारची माणसं येऊन सांगायला लागली, राणूबाई काळजी करू नका, आमचे हे गेलेत नारोबाला बघायला. ह्या पूर्वीचा काळ बरं का, आता आम्ही कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. पण लगेच सगळे जमा झाले. गावातली माणसं मशाली घेऊन शोधायला गेली, कुठेच सापडेना. एक क्षण असा आला, अंधार वाढत चालला. सुनबाईंनी सांगावं, सासूबाई स्वयंपाकासाठी थोडं सरपण आणून देता का म्हणून अडगळीच्या खोलीत गेल्या. ठाणवई होती हातात. त्या मंद धुसर प्रकाशात अचानक भिंतीवर एक आकृती दिसली. काळजात धस्स झालं. समोर पाहिलं, नारोबा तिथं बसला होता. जवळ गेल्या, हलवलं, नारायणा अरे काय झालंय तुला, काय झालंय, डोळे उघड. झोपलाय म्हणावं तर डोळे अर्धे उघडे होते, जागाय म्हणावं तर डोळे अर्धे मिटलेले होते. अर्धोन्मिलित नेत्र, निश्चल मंद श्वासोच्छ्वास चालू आहे. पाणी मारलं तोंडावरती, बाहेर आणलं. नारोबा काय करत होतास? आणि 5 वर्षाचं लेकरू उत्तर देतं, आई आई चिंता करीतो विश्वाची. वयाच्या 5व्या वर्षी विश्वाची चिंता करावी.
राष्ट्रकारणाची चिंता करावी, हे अद्भुत सामर्थ्य फक्त समर्थांच्या ठिकाणी होतं. ज्ञानोबांनी विश्वात्मक भगवंताकडं पसायदानाचं दान मागावं, मागणी करावी भगवंताकडे, उदात्त मागणं, देणारा तेवढ्या ताकदीचा, मागणारा तेवढ्याच ताकदीचा. आणि हे सगळं फक्त आणि फक्त समाजासाठी. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. या धारणेनी, या प्रामाणिक भावनेनी फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. समर्थांनी जेवढं वाङ्मय लिहिलंय ते सगळं वाङ्मय आपण जाणता श्रोते हो. अगदी भावार्थ दीपिका जशी ज्ञानोबांची आहे, ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांचा अप्रतिम माऊलींचा ग्रंथ. शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अगदी ज्ञानेश्वरी सारखाच त्याही पलीकडे ज्ञानोबांचा ग्रंथ आहे अमृतानुभव. मुमुक्षुत्वाच्याही जे पलीकडे गेले त्यांच्यासाठी, किंवा अनुभवामृत ज्याला म्हणावं, असा अमृतानुभव. त्याप्रमाणे समर्थांचा आत्माराम नावाचा ग्रंथ, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, त्याप्रमाणे समर्थांचा साधकांसाठी असलेला दासबोध नावाचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये व्यवहारामध्ये अध्यात्म कसा असावं आणि अध्यात्माचा व्यवहार कसा असावा हे सगळं सांगितलंय. ज्याप्रमाणे श्रमिकांच्यासाठी, साध्या बोळ्या प्रापंचिकासाठी माझी ज्ञानोबा माऊली हरिपाठ सांगते, त्याच पद्धतीनं समर्थांचा मनोबोध. 205 श्लोक आहेत. विनोबा भावे समर्थांच्या मनोबोधाला मनोपनिषद म्हणालेत. आणि मनाला उपदेश करणारा हा समर्थांचा अत्युच्च प्रतीचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रत्येकाने जवळ ठेवावा. अगदी राजकारणात असलेल्यांनी सुद्धा, सगळ्यांनीच. रोकडं अध्यात्म, डोळस व्यवहार आणि जगाकडे पाहण्याचा अत्यंत प्रॅक्टिकल, वास्तववादी दृष्टिकोन ज्याला म्हणूया, व्यवहार बघावा. या पद्धतीने समर्थांचं तत्वज्ञान आपण सगळे जाणता. आणि या मनोबोधातला 8व्या क्रमांकाचा सर्व परिचित असलेला हा श्लोक, भुजंग प्रयात मराठीतलं वृत्त, त्या वृत्तामध्ये देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. जय जय. आता बोला जरा. जेव्हा जय जयकाराचा मला उद्घोष हवाय त्यावेळी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. मी नेहमी म्हणते, नको ती मंडळी बोलायला लागली, कारण हव्या त्या माणसांचा आवाज कमी पडतोय. ज्यांनी बोलायला हवं ती माणसं बोलत नाहीयेत. समाजातली दुर्जन प्रवृत्ती वाढतीये, कारण सज्जनता कमी आहे. नवे सज्जन निष्क्रिय आहेत म्हणून दुर्जन सक्रिय आहेत. आणि ती सक्रियता आमची वाढायला हवी, आमचा आवाज वाढायला हवा. तिकडे धर्म मंदिर, राम मंदिर नाही तर राष्ट्र मंदिर उभं राहतंय अयोध्येमध्ये. आम्ही सगळे त्या सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे अशा इतिहासाचे साक्षीदार आहोत. हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. याची देही याची डोळा. आपण सगळे, कोरोनामध्ये असंख्य माणसं गेली, पण भगवंतांनी आमच्यासाठी ठेवलं तो क्षण पाहायला. आम्ही आहोत म्हणून समर्थ म्हणतात, एका श्वासावर भरोसा नाहीये, प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यति मानव. माहिती नाहीये. त्यामुळे प्रत्येक श्वास रामाच्या कार्यासाठी वेचला जावा, राम नामासाठी वेचला जावा. आणि याकरता भगवंतांनी दिलेलं जे साधन आहे, देह नावाचं, शरीर नावाचं, ते साधन, त्या देहाची व्याख्या शास्त्रकार सांगतात, शीर्यते यत् शरीरम यद् दहति नित्यम तद् देहम. जो सतत जळतोय त्याला देह म्हटलंय. ज्याची सतत झीज होतीये त्याला शरीर म्हटलंय. या जीवनामध्ये निश्चित असं काहीच नाहीये. फक्त ज्याच्याकडे आम्ही डोळे झाक हमखास करतो आणि जिकडे लक्ष देत नाही, तो मृत्यू मात्र निश्चित आहे. सगळं अनिश्चित आहे. एकच गोष्ट निश्चित आहे, अटळ आहे, अंतिम सत्य ज्याला म्हणूया, असं की मृत्यू. आणि माणूस त्याच गोष्टीला कायम घाबरतो. म्हणून महाभारतामध्ये यक्षराजांनी धर्मराजाला विचारलं होतं ना, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. त्यावेळी धर्मराज उत्तर देतात, युधिष्ठिर उत्तर देतात की या जगामध्ये मृत्यू ही गोष्ट अटळ आहे हे मनुष्याला माहीत असतं, तरी सुद्धा म्हणाले मनुष्य मृत्यूला घाबरतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. स्मशानेश्वा क्रीडा, काय स्मशान वैराग्य असं ज्याला आपण म्हणतो ना, ते तेवढ्यापुरतं तिथे येतं.
पण जगातली अटळ असलेली गोष्ट आम्ही मान्य करायला तयार नाही. दोन गोष्टी आहेत, सुख आणि अमरपद. याच्या मागे आम्ही धावतोय. जे सुख मिळालंय असं वाटतं, पण ते सुख नसतो, तो सुखाचा भास असतो. त्या भ्रमातच आम्ही इतके आनंदात असतो आणि मग कुठेतरी कधीतरी असा दुःखाचा डोंगर कोसळतो. समर्थ म्हणाले, सुख सुख पाहता आहे, दुःख ठाकून आले. म्हणून समर्थांनी करुणा भाकली रामाला. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा बोखटे सर्व काही. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी. किती सुंदर मागणं मागाव, किती उदात्त मागणं आहे बघा ना तुम्ही. ही करुणा किती सुंदर समर्थ भागतात. मला असं वाटतं भगवंतांनी नरदेह उत्तम दिलाच, पण या नरदेहाचं सार्थक अध्यात्मशास्त्रातली एक पदवी संत आम्हाला सांगतात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही अध्यात्मशास्त्रातली श्रेष्ठ अशी पदवी घेण्या इतकी सार्थकता या नरदेहाची आहे. पशुदेही नाही गती समर्थ म्हणतात, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. त्यामुळे असा नरदेह जर मिळालाय तर त्या देहाचं खरंच सार्थक व्हावं. उपजे ते नाशे, माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग कुणाचं तास काट्यासारखं आहे आयुष्य, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. आत्ता होते आत्ता गेले, आपण असा अनुभव घेतो ना. कुणाला अगदी 100च्या आजच्याही काळात बोनस लाईफ परमेश्वर देऊन टाकतो, भरपूर आयुष्य मिळतं, पण अगदी सेकंद काट्यासारखं कुणाचं आयुष्य आहे. म्हणून माऊली म्हणतात घटिका यंत्र जैसे. मग याची सतत जाणीव ठेवावी. जे समर्थांनी सांगितलं, जे माऊलींनी सांगितलं, जे अनेक संतांनी सांगितलं, आणि तो असलेला प्रत्येक क्षण क्षणक्षणाची करावा विचार. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून हे ज्यांना कळलं असे संत सत्पुरुष. कुणाला म्हणायचं हो सत्पुरुष? विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे. स्वकीर्तीच्या ठाई प्रचुर रती विद्या व्यसन जे, तयांचे स्वाभाविक गुण पहा सत्पुरुष ते. 6 गुण सांगितलेत. विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे. 6 गुण सत्पुरुषांचे सांगितले, आणि हे सगळे गुण ज्यांच्या ठिकाणी होते असे अनेक महात्मे या मातीला लाभले. हे आमचं भाग्य आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, मंगल पांडे ही सगळी मंडळी वंदे मातरम हा त्यांचा महामंत्र होता. भगवद्गीता हातावर घेऊन फासावर जावं, अमर हुतात्मे आपण त्यांना म्हणतो ना. म्हणून ज्या स्वातंत्र्य देवतेचं गान आजच्या दिवशी नाही गायलं तर ती माझी चूक ठरेल. सावरकरांनी सगळी चूलबोळकी स्वतःची बाजूला ठेवली, फोडून टाकली, तुळशीपत्र ठेवलं घरादारावर. लंडनला गेले शस्त्रास्त्र निर्मिती करता. रशियन मित्रांच्या सहकार्याने गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र बनवली सुद्धा, गुप्त पद्धतीने भारतात पाठवली सुद्धा. स्वतंत्रता देवीचं गुणगान, ते स्तोत्र सावरकरांनी अगदी लहान वयामध्ये घरातल्या देवी समोर रचलेलं, अगदी 14व्या वर्षी. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते. ज्या सावरकरांची उडी विश्वविख्यात ठरली, 2 उड्या जगात प्रसिद्ध आहेत. एक जमिनीवरून समुद्रावरून लंकेच्या दिशेने घेतलेली, आणि दुसरी उडी जहाजातून समुद्रात घेतलेली. दोन्हीही आपल्या आईसाठीच घेतल्या होत्या. एक होती ती लंकेमध्ये असलेल्या सीतामाईसाठी, जानकी आईसाठी, आणि एक होती आजारी असलेल्या मातृभूमीसाठी, पारतंत्र्यात असलेल्या मातृभूमीसाठी. म्हणून ज्यावेळी भारतात खटला चालला त्यावेळी विचारावं कोर्टामध्ये, तुम्हाला भीती नाही का वाटली?
भीती नाही का वाटली? समर्थांचं तत्वज्ञान, गीतेचं तत्वज्ञान ही मंडळी जाणत होती. देहे त्यागिता कीर्ती मागे मुरावी. त्यावेळी सावरकरांनी उत्तर द्यावं, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः न चैन क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. मी गेलो तरी माझा आत्मा अमर आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. जे सतत झिजणारे त्याला शरीर म्हटलंय ना, असं तसंही ते संपणारच आहे. मग जर झिजलंच नाही, आणि खरं सांगू श्रोते हो, जे झिजतं त्याला सुगंध प्राप्त होतो. जे झिजत नाही ते कुजून जातं आणि अर्थात त्याला दुर्गंध आहे. म्हणून चंदनाला झिजण्याचा गुण आहे ना, त्याच्याकडे त्यागाचा स्पर्श आहे चंदनाला. म्हणून असा त्याग ज्याच्याकडे, त्याला भगवंत डोक्यावर घेतो. म्हणून तो चंदन कपाळावर मिरवतो माझा पांडुरंग परमात्मा. ज्याला त्यागाचा स्पर्श आहे, ज्याला झिजणं माहितीये, ज्याला कायम तळमळ आहे, असे महापुरुष सत्पुरुष या सगळ्यांच्या प्रती आमच्या मनामध्ये आज या क्षणाला काय भावना आहे? मला असं वाटतं आपण सर्व एका विशिष्ट वयाची मंडळी आहात की ज्यांनी जुनी पिढी नवी पिढी सगळी पाहिलेली आहे. पण आज आमच्या नव्या पिढी पुढे सगळा अंधार आहे. काय भविष्य आहे? हे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी हे तत्वज्ञान त्यांना कधी रुचणार पचणार? कारण व्यसन आणि फॅशन या सगळ्याच्या आहारी आम्ही गेलो. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार सांगितले होते: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे ज्याच्याकडे तो तरुण, वयाचं बंधन नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस काय, ज्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात की मी निर्विकल्प समाधीमध्ये किती आनंदित आहे गुरुजी, वा वा, का बरं स्पर्श माझा काढून घेतला तुम्ही? त्यावेळी म्हणाले, मूर्खा, हेच मला नकोय. अरे तू कोण समजतो स्वतःला? हे परमहंसांचे शब्द आहेत स्वामीजींसाठी. तू तर एक क्षुद्र किडा आहेस. ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला एवढ्यात नाही देणार. ही सुखाची गुरुकिल्ली माझ्याकडे मी ठेवणार आहे. वेळ आल्यावर तुला देईन. तिथे जीवनाचं सूत्र दिलं, अध्यात्माचं सूत्र दिलं, आत्मनो मोक्षार्थम पण जगद्हितायच. शिवभावे जीव सेवा हे अध्यात्म सूत्र दिलं. तुला सगळं करायचंय. ही सुखाची गुरुकिल्ली मी तुला देणार आहे. निर्विकल्प समाधीचा अनुभव तू घ्यायचा आहे. पण वेड्या, भारतासारख्या देशामध्ये कोट्यावधी जनता दारिद्र्यामध्ये दुःखामध्ये खितपत पडलेली असताना आपण समाधीमध्ये रममान होणारे तरुण संन्यासी मला नकोत. म्हणून स्वामीजी सुद्धा पुढच्या काळामध्ये ज्यावेळी रामकृष्ण संघाचं कार्य चालवायचे त्यावेळी मला पोलादी स्नायूंचे बळकट तरुण हवेत असं सांगितलं होतं. स्वामीजींनी मागणी केली होती की मला पोलादी स्नायूंचे निरोगी तरुण हवेत. मी म्हटलं आज तारुण्याची ही व्याख्या आहे, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. पण दुर्दैवाने आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. ही वाईट अवस्था आहे. व्यसन फॅशन घरामध्ये जर यांच्या बघितलं तर कधी कधी आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, कपड्यांपेक्षा माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय, असं लोकांना वाटावं. मी काय असं म्हणाले, ठिकठिकाणी जुना काळ होता, आपण सर्व त्या पिढीचे आहात. जरा कुठे काही फाटल्यासारखं दिसलं एखादं वस्त्र की आपण लगेच तिथे टीप मारावी. हो ना, त्याला एक शब्द आहे आपल्याकडे, वा. आता तो शब्द काय गेला, तो काळाच्या ओघात निघून गेला. रफू करायचे जुनी मंडळी. पण आता मुद्दाम फाटलेली कपडे ब्रँडेड म्हणून समाजासमोर येत आहेत. वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळं सांगायची गरज आहे. आणि या काळामध्ये मला असं वाटतं शुभदाताईंसारखं काम करणारी मंडळी जर पुढे येतील, तिथे देव देश धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. तिथे संस्कृतीचा खरा उद्गार झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आजूबाजूला आपण सगळीकडे मर्यादेपलीकडचं जीवन अनुभवतोय श्रोते हो. महालक्ष्मीच्या या पूजेच्या निमित्ताने, अष्टमीची ती जी पूजा आपण सगळी मंडळी करताय, त्या निमित्ताने तिचं खरं रूप आपल्या समोर येतंय. ती लक्ष्मी, ती जगदंबा, ती दुर्गा, ती काली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 रूपांमध्ये नवरात्रीमध्ये आहे की नाही. आपण सगळे ते महत्व जाणता, सप्तशतीचं पठण करता, श्रीसूक्त म्हणत असाल. पण या काकूंचं याही बाबतीत खूप मोठं काम आहे. पौरोहित्य म्हणा किंवा यासारखी स्तोत्र, त्याबद्दलचं लिखाण. मग हे सगळं आपण जर करत असाल तर आज आमच्या नंतरची किंवा आमच्या वयाची काही मंडळी आज समाजामध्ये जी आहेत, नवरात्र आलं की 10 दिवस आधीपासून आज कुठला रंग, उद्या कुठला रंग,
याकडे जे काही आमचं मस्त लक्ष असतं, आणि मग कपाटामध्ये नसली तर ती विकत आणू, पण त्या दिवशी तीच रंगाची साडी आम्ही नेसू. मी चुकत नसेन तर आमच्या कुठल्याही धर्मग्रंथात, धर्मशास्त्रात, पुराणात असं कुठेही लिहिलेलं नाहीये की देवीने अमुक दिवशी अमुक साडी नेसली होती म्हणून, अमुक रंगाची. अहो, रक्ताने माखलेली देवी 9 दिवस 9 रात्र महिषासुराचा निपात करण्याकरता निघालेली ती जगदंबा, दुर्गा, काली, महाकाली, लाळ 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 करणारी तिची ती जीभ स्वामीजींनी पाहिली दक्षिणेश्वरला. रुंड मुंड माला गळ्यामध्ये घातलेली ती देवी, कुठं तिला सवड होती या सगळ्याची मला सांगा. पण या सगळ्या उत्सवांमध्ये असा पराक्रम आम्ही शिकावा हे डोक्यात जरा सुद्धा न येता लिंबू चमच्यातनं असा काय पराक्रम आमची पोरं शिकणार आहेत. बघा तुम्ही कुठल्याही सोसायटीचा गणेश उत्सव मंडळ बघा, नाहीतर कुठल्याही मंडळाचा एखादा उत्सव बघा, लिंबू चमचा असा काय त्या स्पर्धेतनं आमची पोरं पराक्रम शिकणार आहेत मला सांगा. म्हणून लाठीकाठी प्रशिक्षण असेल, जर आमच्या मुलींना स्वतःचं स्वसंरक्षण करण्याची शिक्षा किंवा शिक्षण आज नाही दिलं तर आमच्यासारखे आम्ही ठरू बरं का, दुर्दैवी मी हा शब्द वापरते, नतद्रष्ट आम्ही ठरू. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी ती माऊली म्हणते. म्हणून मोठ्या माणसांवर फार मोठी जबाबदारी असते. कुणी नाही ऐकलं तरी आपण बोलतच राहायचं. एखादी आजी म्हणते नाही ऐकत, काय करायचं, आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, पर्याय नाही. आज समाजामध्ये मी म्हटलं सगळीकडे मर्यादे पलीकडचं जीवन दिसतं ना. घरातली 80 वर्षाची आजी काहीतरी नातीला सांगत असते आणि नात म्हणते तू गप्प बस, तुला काही कळत नाही. आणि घरातली सगळी मंडळी हसतात, कौतुक करतात, काय मुलगी माझी हुशार आहे. मग तिथेच जर आम्ही तिला जाणीव दिली की बाई ग, धर्माचं शिक्षण जर नाही घेतलंस आत्ता, हे मुलींच्या बाबतीत नाही मुलांच्याही बाबतीत, योग्य वेळी योग्य वयात जर धर्म शिक्षण तुला नाही मिळालं तर हे जे लव जिहादचं संकट धर्माभोवती घुंगावतंय भारताभोवती, आज ते तुमच्या माझ्या उंबऱ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याही वेळी आम्ही जर असे निष्काळजी असू तर मग आमच्यासारखे दुर्दैवी आम्ही आहोत, आमच्यासारखे अभागी आम्ही आहोत. सावरकरांना घेता आलं असतं उत्तम बंगला, जमीन, गाडी, भेळपुरी चौपाटीवर जाऊन खाता आली असती, उत्तम सगळं करता आलं असतं, बॅरिस्टर घेऊन आले असते. पण ते इंग्रजांशी एकनिष्ठ राहा या एका शब्दापोटी झुगारून दिली. नाही म्हणाले आईला विकून पदवी घेऊ की काय तुझ्याकडून, म्हणून पदवी नाकारली आणि आले भारतामध्ये. या सगळ्यांचं गुणगान करण्याचा हा दिवस लोकमान्य टिळक असतील, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, ही सगळीच मंडळी असतील श्रोते हो, या सर्वांनी समर्थांचं तत्वज्ञान अंगी बाणवलं होतं. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणून त्यांचं गुणगान आज आम्ही गातो, त्यांचे पोवाडे आज आम्ही गातो. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती. जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती. स्वार्थासाठी जे नच झटती, स्वार्थासाठी जे नच झटती. दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे, दुसऱ्यासाठी सदा जगावे. चंदनापरी झिजुनी जावे, चंदनापरी झिजुनी जावे. मरुनी जीवन पावन करती, जन्मले तेच जगती, जन्मले तेच जगती, तेच जगती, तेच जगती. म्हणून त्यांचं जगणं सार्थकी लागलं असं आपण निर्धोकपणे म्हणू शकतो. दुर्दैव आज अध्यात्माला जाणारी मंडळी, प्रवचन ऐकायला जाणारी, कीर्तनाला जाणारी मंडळी खूप भीतीच्या तणावाच्या खाली आहेत. समाधान नावाची श्रीमंती त्यांच्याकडे नाहीये आणि या समाधानाकरता आम्ही सगळीकडे फिरतोय, भटकतोय. पण हे एकमेव समाधान नावाची गोष्ट तुम्हाला मला मिळावी असं जर वाटत असेल तर संतांचं तत्वज्ञान, त्यांचे ग्रंथ. समर्थ म्हणाले ना, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. मी गेलो असं कोण म्हणतं? ग्रंथांच्या रूपाने संत तुमच्या माझ्या मध्ये आहेत.
आज ग्रंथ तर सोडाच, लाखो रुपयांचा मोबाईल मुलाच्या हातात असेल पण 50 रुपयाचं पुस्तक घरात नाही सापडणार. लाखो रुपयांचा LED घरात असेल, इतकं फर्निचर भरलंय माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर आहे घरात, पण तरी सुद्धा माणूस कायम अपसेट आहे. कायम सोफा सेट आहे पण माणूस अपसेट आहे. कायम सगळं सेट आहे, वेल सेट आहे, पण माणूस कायम चिंतित आहे, तणावाच्या मध्ये आहे. आणि या सगळ्यातून मुक्त होण्याकरता आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं? जसा चेंडू जमिनीवर जितक्या जोरात आपटावा तितका उंच आकाशात वर जातो ना, तसं जगाकडून आम्ही जर काही करायला गेलो तर निंदा होणार, हे हमखास. आज काळच असा आहे. तुकोबाराय असे रस्त्याने निघाले की लोकांनी त्यांना वेडं ठरवावं, संतांना वेडं ठरवावं, कितीतरी निंदा व्हावी. ज्ञानोबांची झाली, सगळ्यांची झाली, मग तुम्हालाही मला लोक नावं ठेवणारच आहेत. पण तरी सुद्धा जसं मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवान गोपालकृष्ण म्हणतात, अर्जुना उठ, उचल ते धनुष्य आणि सिद्ध कर तुझं क्षत्रियत्व. हतो वा प्राप्सेसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोहशील आणि जिंकलास तर राज्यपद तुझं आहे. त्यामुळे आज धर्मावर आलेलं संकट, देशावर आलेलं संकट, तुम्ही आम्ही आपापल्या परीने काय करू शकतो? रोज आम्ही जप करतो, पण त्या जप करत असतानाची एक माळ राष्ट्राय स्वाहा इदन्न मम एवढं जरी केलं तरी सीमेवर तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या सैनिकांना ते बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेवताना मुखामध्ये घास घालताना या देशातला शेतकरी आणि गादीवर अंग टाकताना या देशातला जवान, बस या दोघांप्रती जरी कृतज्ञता ठेवली. म्हणून सावरकरांचं वाक्य आहे ना, देवभक्ती आम्हाला करायचीच, पण देवाकडून देहाकडे जाताना मध्ये देश लागतो, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. ते न विसरता त्या देशाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, या मातीचं आम्ही काहीतरी देणं लागतो. समर्थ म्हणाले, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. माझ्या समाज बांधवांचा माझ्यावर काहीतरी बोझ आहे याची जाणीव ठेवून प्रपंच करणं, त्यालाही परमार्थच म्हणता येईल. आणि असा गोड परमार्थ तुम्हाला मला जमावा या उद्देशाने पूर्वरंग मी थांबवतो.